करू सुरू? सुरू करा सर डायरेक्ट. ओके 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 चालेल. नमस्कार सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो. मिशन आरंभ 2026 अंतर्गत आपला ऑनलाईन वर्ग या वर्षी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सर्व अभ्यासक्रम शिकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या वर्षाच्या ज्या काही 8वीच्या शिष्यवृत्तीचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर आपण त्या त्या विषय तज्ञांकडून त्या त्या विषयानुसार आपण क्रमवार सोडून घेत आहोत. त्या अंतर्गत आजच्या आपल्या या तासिकेमध्ये 2020 चा बुद्धिमत्तेचा पेपर आपण सोडवून घेणार आहोत. पेपर क्रमांक 2 बुद्धिमत्ता 2020 यामधील प्रश्न आज आपण सर्वजण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. आपला अभ्यासक्रम पूर्ण शिकून झालेला आहे. तुमचा सराव अतिशय जोरदार असा चालू असेल अशी अपेक्षा आहे आणि तसं नसेल तर तुम्हाला आता जास्तीत जास्त आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावं लागेल, भर द्यावा लागेल. कारण का पुढील 1 ते 2 महिन्याचा काळ आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि फेब्रुवारी 2026 मध्ये आपला शिष्यवृत्तीचा जो काही अंतिम पेपर आहे तो या ठिकाणी होणार आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण सराव आणि ज्या काही कमतरता आहेत आपल्या सरावातील घटकातील समजण्यासाठीच्या त्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या मार्गदर्शक शिक्षकाकडून ते घटक आपल्याला जास्तीचे समजून घ्यायचे आहेत. आणि शिष्यवृत्ती पेपर म्हटलं किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर म्हटलं की अभ्यास आपण पूर्ण झालेला असतो, संकल्पना क्लिअर झालेल्या असतात, फक्त आपण बऱ्याचदा सरावामध्ये कमी पडत असतो आणि मग त्या दृष्टीने पेपरमध्ये मग आपल्याला अडचणी येतात. मग सराव जास्त नसल्यामुळे वेळेचं नियोजन आपल्याला करता येत नाही. काही प्रश्न आपल्याकडून राहून जातात, काही प्रश्नाला आपण अनावश्यक जास्त वेळ देतो. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्याच गोष्टी आपल्याला या सरावाच्या माध्यमातून आपल्याला दुरुस्त करायच्या असतात. आज आपला तालुकास्तरीय शिष्यवृत्तीचा पेपर झालेला आहे, सराव पेपर, आणि उद्याला जिल्हास्तरीय मिशन आरंभचा 5वी आणि 8वी साठी शिष्यवृत्तीचा सराव पेपर आहे. तर ह्या सराव पेपरच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात, चुका दुरुस्त करायच्या असतात आणि त्यानुसार आपला पुढचा सराव चालू ठेवायचा असतो. तर आपण जास्त वेळ न वाया घालवता 2020 चा बुद्धिमत्तेचा पेपर या ठिकाणी आपण क्रमवार सोडून घेत आहोत. तर तुम्हाला माहिती आहे बुद्धिमत्ता हा विषय 26 ते 75 या दरम्यान प्रश्न असतात बुद्धिमत्तेमध्ये. तर आपण आज 26व्या प्रश्नापासून 26 ते 50 प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत. थोडस स्पीड मध्ये घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण का एका तासामध्ये जवळजवळ 25 प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही समजून घ्यायचंय. उदाहरण एकदा समजून घेतलं आपली पद्धत की त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. पहिला प्रश्न अर्ध्या मिनिटासाठी तुमच्या समोर राहील, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. शेअर करून सेंदाने सर. हा बोला ना. स्क्रीन शेअर होत नाही माझ्याकडून. स्क्रीन का? तुमचं तिथं 3 याचं बटन आहे ना, होईल ना शेअर? आता तसं केलं ना तर बाहेरच पडले जात आहे. काय होतं? बाहेर पडल्या जात आहे. नाही काय झाली ना शेअर? झाली का आता? हो झाली. आता उघडा, तुमचं काय उघडायचं आता? हा ओके 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 ओके. एक 5 मिनिटं लेफ्ट होतोय मी, चालू द्या. हो हो हो.
चालेल. विद्यार्थ्यांसाठी एका मिनिटामध्ये हा प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल. तर पहिला प्रश्न तुम्हाला समोर दिसत असेल. म, न, ग, रा आणि स या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होईल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि त्याचे पर्याय आहेत बघा त्या पद्धतीने. म्हणजे त्या पहिल्यांदा तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बनवावा लागेल. त्याच्यानंतर पंगत या अर्थाचा कोणता शब्द त्या शब्दामध्ये आपल्याला दिसून येईल, त्यानुसार मग त्यांचे अनुक्रमांक जे काही असतील ते निवडावे लागतील. तर अक्षर कोणते आहेत पहा. म, न, ग, रा आणि स अशा पद्धतीने ही अक्षर आहेत. आणि मग यावरून आपल्याला समरांगण असा शब्द अर्थपूर्ण बनतो. समरांगण हा शब्द बनल्यानंतर मग ह्या शब्दापासून पंगत या शब्दाचा अर्थ निघेल असा शब्द कोणता आहे, तर तो आहे पहा रांग. हा जो रांग शब्द आहे त्याचा अर्थ पंगत असा होतो. म्हणजे पंगत या अर्थाने रांग हा शब्द आलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर या रांग या शब्दाचे अनुक्रमांक तुम्ही पाहू शकता. तर बघा, पहिला, दुसरा, तिसरा, 3 आणि 4 पर्यायामध्ये 3 आणि 4 आहे पहा. पर्याय क्रमांक 3 आपलं 3 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या समोर दिसतोय. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, कंसामध्ये सूचना आहे आपल्यासाठी खास. 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. अक्षरमालेतील म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेच्याच वरच्या बाजूला अक्षरमालिका दिलेली आहे आणि त्या अक्षरमालिकेवर आधारित प्रश्न आहे. अगदी सोप्या प्रकारचा आहे. अर्धा मिनिट तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी.
तर जी अक्षर मालिका तुम्हाला दिसतीये तर त्याच्यामध्ये उजवीकडून 11वं अक्षर आहे. तर उजवीकडून 11वं अक्षर आहे पहा ओ. आणि मग ओ पासून दोन्हीही बाजूंना समान अंतरावर असणारे जे काही अक्षर आहेत दोन्ही बाजूने डावीकडून आणि उजवीकडून तर त्याची जोडी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. बघा उजवीकडून 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जर पाहिला बघा बरं ओ पासून दोन्हीही बाजूला डावीकडे पण आणि उजवीकडे पण 90 हे अक्षर आहे. उजवीकडे यक्स आणि डावीकडे यक हे 9व्या क्रमांकावर आहे म्हणून दोन्ही बाजूने समान अंतरावर असणारी ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. आणि नंतर पर्याय क्रमांक 3 आहे पहा जे आणि टी. तर हे दोन अक्षर समान अंतरावर म्हणजे पाचव्या क्रमांकावर दिसून येतील आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं 27व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 2 आणि 3 देऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 आणि 29 साठी जी अंकमालिका दिलेली आहे खाली तर त्या अंकमालिकेवर आधारित 28 आणि 29 असे दोन प्रश्न आहेत पहा. तर त्याच्यामध्ये बघा 28वा प्रश्न दिलेल्या अंकमालेत विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे पण त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही असे किती वेळा झाले आहे. अर्ध्या मिनिटासाठी निरीक्षण करायचंय त्याच्यानंतर आपण पुढचे 28 आणि 29 हे दोनही प्रश्न ह्या अंकमालिकेवर आधारित सोडवूया. तर हे दोनही प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा 28 आणि 29 प्रश्न तुम्ही पाहिलेले आहेत. एक अंकमालिका दिलेली होती आणि त्या अंकमालिकेवर आधारित ते दोन प्रश्न होते. अंकमालिका या ठिकाणी मी परत एकदा लिहितो तुमच्या समोर 2 3 3 सॉरी खूप मोठी अंकमालिका असल्यामुळे 2 3 3 4 2 5 3 2 3 5 4 2 1 4 2 33 नंतर 2 5 4 2 2 5 4 2 नंतर 153 425 324 425 324 आणि 23 अशा पद्धतीचे अंक या अंकमालिकेमध्ये आपल्याला दिसून येतील. आणि खूप सोप्या प्रकारातला हा प्रश्न आहे. फक्त नीट तुम्हाला प्रश्न समजून घेऊन त्या पद्धतीनं ज्या काही तिथे अटी शर्ती किंवा जे काही निकष दिलेले आहेत त्यावर आधारित तुम्हाला ते सोडवायचे असतात. बघा 28वा प्रश्न काय म्हणतोय मग दिलेल्या अंकमालेत विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे म्हणजे विषम संख्येनंतर लगेच समसंख्या आहे पण त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही म्हणजे विषम संख्या आहे. तर असं किती वेळा झालेलं आहे. तर त्या वाक्याचा जर अर्थ नीट पाहिला तुम्ही तर बघा विषम संख्येनंतर म्हणजे विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे म्हणते आहे पण त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही म्हणजेच इथं विषम आहे. म्हणजे बघा विषम विषम सम अशा पद्धतीनं संख्या आलेल्या आहेत. तर असं किती वेळा झालेलं आहे असा साधा सोपा प्रश्न आहे. म्हणजे ऑड आणि इव्हन म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला
शोधता येईल. मग आता आपण जोड्या पाहिल्या, विषम विषम सम. बघा, विषम विषम सम ही एक जोडी आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर पहा 5 3 2 ही एक जोडी मिळेल. नंतर 3 5 4 पण जोडी मिळेल विषम विषम सम. नंतर बघा 3 3 2 ही एक जोडी मिळेल. त्याच्यानंतर बघा 5 4 2 नाही, 4 2 नाही. नंतर 1 5 3 नाही, 5 3 4 ही एक जोडी मिळेल. नंतर 5 3 2 ही एक जोडी मिळेल. ठीक आहे, मग 4 2 3 आहे. किती जोड्या झाल्या आपल्या? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 28 चं उत्तर 6 असं असेल. म्हणजे एकूण 6 वेळा त्या निकषानुसार संख्या मालिकेमध्ये जोड्या आलेल्या आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 29 आहे बा. दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे? म्हणजे सहज निरीक्षणावरून तुम्ही शोधण्याचा जर प्रयत्न केला तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे पहा. म्हणून प्रत्येक अंक म्हणजे निरीक्षणावरून तुम्हाला थोडंफार कल्पना येईल, मग त्या कल्पनेला अनुसरून आपण खात्री करून घ्यायची की बा कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे. तर तुम्ही इथं प्रत्यक्ष जर मोजून पाहिलं तर 2 हा अंक या ठिकाणी सर्वाधिक वेळा आलेला आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. म्हणजे 29 प्रश्न आपले झालेले आहेत. 30वा प्रश्न काय म्हणतोय पहा. 30 आणि 31 साठी एक वेन आकृती दिलेली आहे पहा. ती वेन आकृती मी फळ्यावर काढण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने वर्तुळ, चौकोन, त्रिकोण आणि षटकोन अशा 4 आकृत्या यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय म्हटलेला आहे. 30 आणि 31 साठी शेजारच्या वेन आकृतीतील त्रिकोणामध्ये डॉक्टर आहे. त्रिकोण कुठे? हा डॉक्टरचा आहे. डॉक्टर. वर्तुळामध्ये शेतकरी आहेत पहा. शेतकरी. त्याच्यानंतर षटकोनामध्ये लेखक. लेखक. नंतर चौकोनामध्ये पद्धतीने वेन आकृतीमध्ये ह्या 4 आकृत्या ह्या 4 घटकांसाठी दाखवलेल्या आहेत. आणि मग याच्यामध्ये काही अक्षर आहेत. तर आता एच ए डी सी एफ जी ई जे के एल आणि एम. नंतर इथे आय राहिलेले पाहिजे. आय. अशा पद्धतीने हे अक्षर आहेत. आणि मग यावर आधारित 2 प्रश्न आहेत पहा. म्हणजे शिष्यवृत्तीमध्ये बघा अक्षर मालिकेवर 2 कमीत कमी प्रश्न, अंक मालिकेवर 2 आणि वेन आकृतीवर 2. म्हणजे अगदी हे सोपे प्रश्न असतात. म्हणून खूप बारकाईने निरीक्षण करून या ठिकाणी उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर 30वा प्रश्न काय आहे पहा. शेती करणारे सुतार कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत? पहा, शेती करणारे सुतार म्हणजे शेत आणि सुतार म्हणजे वर्तुळ आणि चौकोन ह्या 2 गोष्टीचा संबंध या ठिकाणी लावायचा. म्हणजे एकूण 4 अक्षर आहेत. शेती करणारे सुतार म्हणजे चौकोनामध्ये पण पाहिजे आणि वर्तुळामध्ये पण पाहिजे बघा. तर ई आय एफ आणि जी हे 4 अक्षर शेती करणारे आणि सुतार असलेले आहेत. म्हणजे त्या 2 आकृत्यामध्ये आहेत. म्हणून आय ई एफ जी. आय ई एफ जी म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 2. आय ई एफ आणि जी पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीचं आपलं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या वेन आकृतीवरच आधारित 31वा प्रश्न आहे पहा. फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? म्हणजे आता या ठिकाणी फक्त हा शब्द आलेला आहे म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. लेखन करणारे
डॉक्टर, म्हणजे लेखक आणि डॉक्टर. म्हणजे लेखक आहेत षटकोनामध्ये आणि डॉक्टर आहेत त्रिकोणामध्ये. मग असं कोणतं अक्षर आहे की फक्त षटकोन आणि त्रिकोणातच आलेलं पाहिजे, इतर कोणत्याच आकृतीमध्ये ते नसलं पाहिजे? कारण का इतर तो शेतकरी पण असला नाही पाहिजे आणि सुतार पण असला नाही पाहिजे, फक्त तो लेखन करणारा पाहिजे आणि डॉक्टर पाहिजे. तर असं अक्षर शोधा बरं, अर्धा मिनिट. तर या ठिकाणी बघा, लेखन करणारे डॉक्टर असं कोणतंच अक्षर नाहीये त्या दोन आकृतीमध्ये असणार, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 3 नाहीये. तर चौथा पर्याय बघा, कोणत्याही नाही, म्हणजे कोणत्याच पर्यायामध्ये याचं उत्तर नाही, म्हणजे यापैकी नाही, अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. नंतर आपण प्रश्न क्रमांक 32कडे जाऊ. तर 32वा प्रश्न काय म्हणतोय बघा, अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील, जे अक्षरमालिका तुमच्या प्रत्येक पानावर प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर वरच्या बाजूला अक्षरमालिका दिलेली असते. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये वरच्या बाजूला अक्षरमालिका काढणं गरजेचं आहे. तर अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या, पहा, 12व्या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान, डावीकडे 7वं स्थान पर्यायातून निवडायचंय आणि 2 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. परत एकदा सांगतो मी उदाहरण, अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान पर्यायातून निवडायचे. पर्याय क्रमांक 1 आहे उजवीकडून 21, दुसरा डावीकडून 21, तिसरा उजवीकडून 5 आणि चौथा आहे डावीकडून 5. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बघा, सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी आहेत अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या, बघा सुरुवातीपासून 12वं अक्षर कोणतं येईल आपलं? अक्षरमालिका तुमच्या समोर तुमच्या वहीमध्ये असेल. 5 अक्षरांचे गट आहेत, पहा, 5 आणि 5 10, 11, 12. म्हणजे 12व्या अक्षराच्या डावीकडील, म्हणजे 12वं अक्षर येतं यम आणि त्याच्या डावीकडील 7वे, 1 2 3 4 5 6 7वे, म्हणजे ई हे अक्षर येतं. मग ह्या ईचं स्थान पर्यायामध्ये दिलेले आहे, डावीकडून कितवं, उजवीकडून कितवं, अशा पद्धतीने. अगोदर जर तुम्हाला ते अक्षर निश्चित करता आलं की त्याच्यानंतर अगदी सोपं असं उत्तर आहे. पहा, ई हे आपलं अक्षर आलेलं आहे आणि मग ई ई ई या अक्षराचं स्थान डावीकडून 21वं आहे का उजवीकडून 21वं आहे, उजवीकडून 5वं आहे का डावीकडून 5वं आहे. प्रत्यक्ष जर मोजलं तुम्ही तर एबीसीडी पहिलाच गट आहे, तर डावीकडून 5वे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 एक आपल्याला मिळेल. आणि उजवीकडून जर मोजलं आपण तर उजवीकडून 21वे, पहा, म्हणजे उजवीकडून 21वे, म्हणजे 1 आणि 4 पर्याय, 1 आणि 4 असे 2 पर्याय अचूक या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर 33वं उदाहरण मी तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
बघा 32वा उदाहरण. या ठिकाणी आपण आत्ताच घेतलेला आहे. नंतर 33वा उदाहरण बघा. एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी याप्रमाणे 150 पताका चिटकवल्या आहेत. तर पर्यायापैकी कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही? दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत. बघा, एका दोऱ्याला 150 म्हणजे 150 पताका लावलेल्या आहेत आणि त्या पताकांचा क्रम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी. आणि मग त्याच्यानंतर खाली पर्यायामध्ये काही क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला प्रत्येक अक्षरा म्हणजे त्या रंगाचे क्रमांक कळाले की मग नंतर आपोआप आपल्याला जांभळ्या रंगाच्या पताक्याचा क्रमांक कोणता असणार आहे आणि कोणता नसणार आहे हे समजून येईल. उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण हे उदाहरण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहूया. बघा, पताक्याचा रंग तांबडी, पिवळी पताका, हिरवी, निळी, निळी, जांभळी, पांढरी, पांढरी आणि केशरी अशा पद्धतीने ह्या पताका आहेत. यांचा क्रम बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा ह्या 7 रंगाच्या 7 पताका आहेत. आणि आपल्याला कोणत्या पताकाचा क्रमांक विचारलेला आहे पर्यायामध्ये? जांभळ्या, म्हणजे जांभळ्या रंगाचा काय 5वा क्रमांक आहे. तर तुमच्या लक्षात येईल की पहिली पताका 5 नंबरला आहे जांभळ्या रंगाची, तर दुसरी पताका जांभळ्या रंगाची किती क्रमांकाला येणार आहे? अर्थातच एकूण 7 पताका झाल्यानंतर 5 म्हणजे त्या 5 मध्ये 7 मिळवावं लागेल आपल्याला. म्हणजे 5 आणि 7 12, म्हणजे दुसरी पताका 12व्या क्रमांकावर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 7-7च्या 7 आपल्या जांभळ्या रंगाच्या पताक्याचा क्रमांक मिळत जाईल. म्हणजे पहिल्यांदा 5 आहे, नंतर 12, नंतर 19, 26, 33 असं जर तुम्ही करत गेलात शेवटी, तर शेवटी 152व्या क्रमांकाला जांभळी पताका येणार आहे. आपल्याला 150 पताका आहेत, म्हणजे मग 152च्या अगोदर कोणते क्रमांक आहेत आणि कोणते क्रमांक नाहीत ते तुम्हाला समजून येईल. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, ह्या सर्व पताका त्यांचा रंग आणि त्यांचा क्रम. मग आपण जांभळ्या पताक्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. जांभळी पताका परत 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 7-7च्या फरकाने येत जाणार आहे आणि मग त्यानुसार त्याचा क्रमांक कळाला की मग आपल्याला पर्यायातून योग्य उत्तर निवडायला सोपं जाणार आहे. पहा, तर मग त्याच्यानंतर 3 आणि 4 म्हणजे 115 आणि 94 हे जे क्रमांक आहेत ते जांभळ्या रंगाच्या पताकाचे असणार नाहीत. म्हणजे 68 नंबरला जांभळ्या रंगाची पताका असणार आहे 7च्या फरकाने जर पाहिलं. म्हणजे तुम्ही या पर्यायांना जर 7 ने भागाकार केला तर ते तुम्हाला लक्षात येईल. 68 आणि 89 ह्या क्रमांकाला जांभळी पताका असणार आहे आणि 115 आणि 94 क्रमांकाला नसणार आहे. म्हणजे 7-7च्या फरकाने त्या पताका आपल्याला येताना पुढे दिसतील. त्याच्यानंतर 34व उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पहा, अक्षर मालिका पण आहे वरती. तर विशालपेक्षा अभय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे.
एक अर्ध्या मिनिटासाठी विचार करायचा आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवेल. विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल, म्हणजे 13 ऑगस्टला शनिवार आहे, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर मग विशालचा जन्म कोणत्या दिवशी आला असेल, आपल्याला वार आणि तारीख दोन्ही ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहे पहा. बघा, म्हणजे अक्षय 125 दिवसांनी लहान आहे, बरोबर. मग 125 दिवसांनी जर लहान असेल, 125 भागिले 7, 7 दिवसाचा आठवडा असतो, त्या पद्धतीने आपण भागाकार जर केला तर याचं उत्तर प्रत्यक्षामध्ये बघा, प्रत्यक्षात भागाकार करून पहा तुम्ही. 7 एक 7, 5, 7 7 49, 55, तर मग 50 म्हणजे बाकी किती उरली? 6 उरली, बाकी 6 उरलेली आहे. तर मग 6 ने आपल्याला मागे जावं लागेल का पुढे जावं लागेल? उदाहरण काय होतं? बघा, 34वं उदाहरण आहे. विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. अक्षय म्हणजे मागे यावं लागणार आहे. अक्षय लहान आहे, विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट रविवारी, म्हणजे योगायोगाने इथं पर्याय तुम्हाला जे 4 दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये जो वार आहे तो वेगवेगळा आहे पहा. म्हणजे आपल्याला वार जरी समजला तरी आपल्याला उत्तर आपोआप मिळणार आहे या ठिकाणी. म्हणून वार जर पाहिला आपण तर आपण 125 भागिले 7 केलेलं आहे, तर बाकी 6 उरलेली आहे, तर मग 6 दिवसांनी आपल्याला मागे जायचंय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग आपला अक्षयचा जन्म शनिवारी झालेला आहे. शनिवारी, मग शनिवार पेक्षा किती दिवस मागे जायचे? 6. 1 2 3 4 5 आणि परत रविवार, म्हणजे आपला वार मिळतो रविवार. आणि मग पर्यायामध्ये प्रत्येक वार एकदाच आल्यामुळे रविवार असणारा पर्याय आपण अंतिम या ठिकाणी निवडू शकतो. मग पर्याय क्रमांक 1 आहे 10 एप्रिल रविवारी. अशा पद्धतीनं विशालचा जन्म रविवारी 10 एप्रिल रोजी झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 35. पहा 35. शेजारी दिलेल्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती आहे? म्हणजे इथे अनियमित अशी आकृती आहे, म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं चौकोन मोजून पाहावे लागणार आहेत. मी फळ्यावर तोपर्यंत आकृती काढेपर्यंत तुम्ही हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
पहा या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती आहे. अशा ज्यावेळेस अनियमित आकृत्या असतात यामध्ये त्या आकृत्यांना अंक किंवा अक्षरांचा उपयोग करून नाव द्यायची असतात. आपण या ठिकाणी अक्षरांचा उपयोग करू. ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे अक्षर दिलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, एक एक अक्षरापासून तयार होणारे चौकोन अगोदर मोजून घ्यायचे. त्याच्यानंतर दोन दोन अक्षरांचा वापर करायचा. नंतर तीन तीन अक्षर मिळून कुठे चौकोन होतो का ते पाहायचं. असं करत करत आपण शेवटच्या एकूण अक्षरांचा वापर करून मोजत राहायचंय. आणि अशा पद्धतीने सर्वांची एकत्रित बेरीज करून आपल्याला या ठिकाणी चौकोन काढता येईल. तर मग बघा एक एक अक्षरीचे कोणकोणते चौकोन तयार होतात बघा. ए एक चौकोन तयार होतो. नंतर बी आहे, सी नाही होऊ शकत. नंतर डी आहे, नंतर ई नाही, एफ नाही, नंतर जी आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक एक अक्षरी 4 चौकोन या ठिकाणी तयार होतात बघा. त्याच्यानंतर दोन दोन अक्षरांचा जर विचार केला तर ए आणि एफ याचा एक चौकोन आपल्याला या ठिकाणी मिळून येईल. नंतर ए एच हा एक चौकोन या ठिकाणी आपल्याला मिळून येईल. त्याच्यानंतर बघा सी आणि डी हा एक चौकोन या ठिकाणी मिळून येईल दोन अक्षरांचा वापर करून. डी नंतर डी आणि ई चा एक चौकोन तयार होतो, डीई. आणि नंतर ई आणि एफ चा एक चौकोन तयार होतो पहा. म्हणजे दोन दोन अक्षरांचा वापर करून किती चौकोन तयार झाले या ठिकाणी, 5 चौकोन तयार झाले. नंतर मग तीन तीन अक्षरांचा वापर करून कुठे चौकोन होतोय का बघा, तर तीन तीन अक्षरांचा वापर करून कुठे चौकोन तयार होत नाही. नंतर चार चार अक्षरांचा जर वापर करून पाहिला आपण तर ए एफ जी एच, ए एफ जी आणि एच हा जो मोठा चौकोन आहे तो एक या ठिकाणी तयार होतो, ए एफ जी एच. त्याच्यानंतर ए एफ ई बी, ए एफ ई बी हा एक चौकोन या ठिकाणी तयार होतो, ए एफ ई आणि बी. त्याच्यानंतर ई एफ जी डी, ई एफ जी आणि डी ह्या 4 अक्षरांचा मिळून एक चौकोन तयार होतो, ई एफ जी डी. आणि नंतर आहे पहा ई बी सी डी, ई बी सी आणि डी ह्या 4 अक्षरांचा मिळून एक चौकोन तयार होतो, ई बी सी डी. एकूण 4 अक्षरांचा वापर करून 4 चौकोन या ठिकाणी तयार झालेले आहेत. नंतर मग 5 अक्षरांचा बघा, 5 अक्षरांचा कुठेच तयार होत नाही. आणि मग सगळ्यात मोठा म्हणजे सर्व अक्षरांचा मिळून हा जो बाहेरचा एकूण मोठा चौकोन आहे तो एक चौकोन तयार होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी 4 आणि 4 8 आणि 5 13 आणि 14 चौकोन आपल्याला सापडतात. आणि मग पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 14 चौकोन तयार होतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न क्रमांक आपण 36कडे जाणार आहोत. प्रत्येक टाइम स्टार्टिंगला केलं का बाहेर चालले दुसऱ्यांदा केलं का नाही. बघा प्रश्न क्रमांक 36. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागीचा पर्याय निवडा.
तर या ठिकाणी 4 आकृत्या आहेत, त्याच्यामध्ये विशिष्ट असे काही अंक आहेत. तर त्या अंकांची जी मांडणी आहे ती विशिष्ट अशा सूत्रामध्ये केलेली आहे. त्याचा विचार करून आपल्याला प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. अर्ध्या मिनिटासाठी विचार करायचा आहे, उत्तर सापडतंय का याचा प्रयत्न करायचा आहे. विविध निकषांचा उपयोग या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. बघा, पहिल्या आकृतीमध्ये 10, 6, 23, दुसऱ्यामध्ये 7, 4, 16, नंतर 8, 2, 17 आणि 9, 6 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी म्हणजे विविध निकषांचा वापर करून तुम्ही उदाहरण सोडवू शकता. म्हणजे 23 कसे आलेत किंवा 10 किंवा 6 कसे आलेत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध दिसतो का? एका आकृतीमध्ये जो संबंध दिसून येईल तोच संबंध पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या आकृतीमध्ये दिसला पाहिजे. मग 3 आकृतीमध्ये जर आपल्याला विशिष्ट सूत्रबद्धता जर सापडली तर मग चौथ्यामध्ये आपल्याला तोच निकष वापरून आपल्याला उत्तर शोधता येईल. पाहूया आपण काय ठिकाणी या ठिकाणी काय उत्तर असू शकेल. बघा, आता सर्वप्रथम हे जे 23 आहेत म्हणजे मोठी संख्या, शक्यतो मोठी संख्या कशी आली याचा जर शोध पहिल्यांदा आपण घेतला तर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जात असतं. म्हणून 23 कसे आले हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. म्हणजे ह्या संख्या हे 10 आहेत, 10 ची दुप्पट 20 आणि पुढची जी संख्या आहे 6, 6 ची निमपट किती 3. या दोघांची बेरीज जर केली तर 23 आलेले आहे. त्याच निकषाने आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये बघा 7 ची दुप्पट 14 आणि 4 ची निमपट 2 म्हणजे 14 आणि 2 16 आलेले आहे. मग तिसऱ्या आकृतीमध्ये बघा 8 ची दुप्पट 16 आणि 2 ची निमपट 1 म्हणजे एकूण 17. जर 3 आकृत्यामध्ये आपल्याला हा संबंध हे सूत्र जर मिळालं तर चौथ्यामध्ये अगदी सोपं आहे. पहा 9 ची दुप्पट 18 आणि 6 ची निमपट 3, 18 आणि 3 21. या ठिकाणी आपल्याला 21 या प्रश्नचिन्हांच्या जागी 21 हे उत्तर मिळेल. ही एक पद्धत झाली. अजून दुसऱ्याही पद्धतीने तुम्हाला दुसऱ्याही निकषानुसार हे उदाहरण सोडवता येईल. पण तीनही आकृतीमध्ये आपल्याला शाश्वत असा खात्रीशीर असा निकष सापडला तरच आपल्याला तो निकष आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये लागू करता येईल. म्हणजे त्या दृष्टीने विचार या ठिकाणी करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, घाई गडबडीमध्ये पहिल्या 2 आकृतीमध्ये निकष सापडतो, तिसरी आकृती आपण सोडून देतो आणि तो निकष वापरून चौथ्या आकृतीमधलं प्रश्नचिन्हांच्या जागी उत्तर काढून मोकळं होतो आणि मग अशा पद्धतीने उत्तर आपलं चुकतं. म्हणून ती काळजी घ्यायची आहे. उर्वरित तीनही आकृत्यांना म्हणजे सर्वच आकृत्यांना तो एकच निकष लागू झाला पाहिजे आणि मग त्यानुसार प्रश्नचिन्हांच्या जागी आपल्याला उत्तर निवडता येईल. नंतर आपण 37व्या उदाहरणाकडे जाणार आहोत. पहा 37 ते 39 साठी सूचना आहे. पहा 37, 38, 39 म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एकाच प्रकारचे आहेत
दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. म्हणजे 37वा पहा, एक मोठी अशी अक्षर मालिका दिलेली आहे आणि मग 38व अंक मालिकेवर आहे आणि 39 जी आहे ती चिन्ह मालिका आहे. तर हे तीनही उदाहरणं एकाच प्रकारचे आहेत, फक्त अक्षरांचा, अंकाचा आणि वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे एकाच धर्तीवरची ही 3 उदाहरणं आहेत. तर मग 37व उदाहरण पहा. 37, 38, 39 ही तीनही उदाहरणं तुम्ही पुढील 1 मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी फळ्यावर ही उदाहरणं मांडून घेतो. तीनही उदाहरणं या ठिकाणी सोडवायचं आहे. म्हणजे विशिष्ट अशी लयबद्ध मांडणी आहे आणि मग त्या पदांचा विचार करून मग प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता अंक, कोणतं अक्षर किंवा कोणतं चिन्ह येईल ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. तीनही उदाहरणांच्या अक्षर मालिका, अंक मालिका आणि चिन्ह मालिका तुम्ही लिहून घ्या आणि पर्याय लिहित बसू नका, डायरेक्ट उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पहा, वेळ खूप कमी आहे आणि आपले उदाहरणं बरेच राहिलेले आहेत. तर मी या ठिकाणी तुम्हाला 37, 38, 39 हे तीनही उदाहरणं या ठिकाणी सांगतो. बघा, 37वाचा जर विचार केला तर एकूण अक्षर आहेत बघा, एकूण म्हणजे जे काही ह्या अंक मालिका, अक्षर मालिका आणि चिन्ह मालिका असतात, तर त्या सर्व अंक, अक्षर आणि चिन्ह मोजून घ्यायचे आणि मग त्याचे समान असे गट करायचे छोट्या गटामध्ये आणि मग त्या गटानुसार आपल्याला असा विशिष्ट अशी लयबद्ध मांडणी आपल्याला दिसून येईल. मग 37 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जी अक्षर मालिका आहे त्यामध्ये एकूण 25 अक्षर आहेत. पहा, 25 अक्षरांचा जर आपण 5-5 चे जर गट केले तर त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढणं सोपं जाईल. तर पहिला गट 5 अक्षरांचा, दुसरा 5, असं करत 5-5 अक्षरांचे 5 गट आपण या ठिकाणी केलेले. तर मग काय झालेले बघा, पहिल्या गटातून दुसऱ्या गटामध्ये जर आपण गेलो तर काय दिसून येईल आपल्याला, पहिला जो गट आहे तो एन पर्यंत आहे, MSTUN हा एक गट. मग ह्या गटातून पुढच्या गटामध्ये जाताना काय दिसतंय पहा, शेवटची 2 अक्षरं जशी आहेत तशी आपण सुरुवातीला घेतलेली आहेत आणि इथली सुरुवातीची 3 अक्षरं पुढे घेतलेली आहेत, असा हा दुसरा गट तयार होतो. आणि मग दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटामध्ये जाताना सुद्धा त्याच पद्धतीने ही तिन्ही उदाहरणं तुम्ही जर पाहून घेतली असेल तर आपण फळ्याकडे जाऊया. हा पहिला गट तयार होतो. मग पहिल्या गटामध्ये काय केलेले त्यांनी बघा, पुढची अक्षर मालिका तयार होणार आहे, हे UN पहिल्यांदा घेतलेलं आहे आणि नंतर MST घेतलेले. अशा पद्धतीनं हा दुसरा गट मिळून जातो. मग तिसऱ्या गटामध्ये परत तसंच आहे, ST अगोदर आणि नंतर UNM. अशा पद्धतीनं मग पुढचा गट काय राहील, हे 2 अक्षर सुरुवातीला, नंतर हे 3 अक्षर त्याच्यानंतर, असं करत जर आपण गेलो तर प्रश्नचिन्ह या ठिकाणी UTU अशा पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळेल. UT आणि U म्हणून पर्यायाचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून येईल. सॉरी एक पर्याय क्रमांक 1 UTU. नंतर आहे 38व उदाहरण.
अशा पद्धतीची ही अंकमालिका आहे. तर याच्यामध्ये पण एकूण अक्षर किती आहेत पहा, म्हणजे सॉरी एकूण अंक किती आहेत आणि मग त्या अंकाचा छोटे छोटे गट करून जर काही निकष सापडतो का त्याचा विचार करायचा आहे, किंवा मग छोटे छोटे गट करताना मग तो गट हळूहळू कमी 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 होत जाताना दिसून येतो, त्याही पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. म्हणजे एकूण अंक बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 अंक आपल्याला दिसून येतील. 28 चे जर 7-7 चे गट करू शकतो आपण, 4-4 चे गट करू शकतो. आणि मग निरीक्षणाने म्हणजे अशा उदाहरणांचा ज्यावेळेस तुमचा जास्तीत जास्त सराव होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल किंवा किती अंकांचा किंवा किती अक्षरांचा आपण गट करावं जेणेकरून उत्तर आपल्याला पटकन मिळेल. हे सर्व सरावाने साध्य होतं. तर या ठिकाणी आपल्याला 7-7 चे गट आपण करू, म्हणजे 6 पर्यंत. नंतर काय होते बघा, आता पुढची म्हणजे ह्या 7 अंकानंतरचे जे अंक येत आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला एक लयबद्धता यमक साधताना दिसून येते का बघा. काय झालेले बघा, हा 6 अंक इथे कुठे दिसत नाहीये, ठीक आहे 6, नंतर 8 दिसतोय, नंतर 1 दिसतोय, 7 म्हणजे हा पहिला अंक या ठिकाणी वगळलेला आहे आणि नंतर डावीकडचे जे काही अंक आहेत ते जसे आहेत तसेच मांडलेत बघा. 8 1 7 8 1 7 5 2 4 5 2 4 म्हणजे या ठिकाणी हा गट संपतो. मग नंतर तोच निकष जर वापरला आपण, ह्या गटातला शेवटचा अंक वगळायचा आणि पुढचे अंक आपल्या डावीकडे क्रमाने मांडायचे, म्हणजे 2 5 7 1 अशा पद्धतीने जर पुढे करत गेलो आपण तर मग प्रत्येक गटातला शेवटचा अंक वगळायचा आणि उर्वरित अंक तसेच मांडायचे. अशा पद्धतीने जर पुढे मांडत गेलो आपण तर आपल्याला प्रश्नचिन्हांच्या जागी 1 5 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आपल्याला मिळतं या ठिकाणी. 1 5 7. नंतर तुम्हाला मी यापूर्वी चिन्हांची मालिका दाखवलेली आहे. जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये चिन्हांची मालिका जर काढून घेतली असेल तर त्याचं पण एक विशिष्ट असं गटामध्ये विशिष्ट लयबद्ध मांडणीने त्यांचा क्रम आहे पहा. चौकोन, स्टार, त्रिकोण, अधिक, वर्तुळ, गुणिले स्टार, चौकोन, त्रिकोण, अधिक, गुणिले वर्तुळ, स्टार, अशा पद्धतीने ही मांडणी आहे चिन्हांची. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल, याच्यामध्ये पण अकरा, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 24 चे गट करू शकता. तर या ठिकाणी 6 चा जर गट केला 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 तर पहिल्या गटातून दुसऱ्या गटामध्ये काय बदल झालाय, दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटाकडे जाताना काय बदल झालाय, तोच निकष वापरून तिसऱ्या गटातून चौथ्या गटामध्ये जाताना काय बदल होईल तो करायचा आणि मग प्रश्नचिन्हांच्या जागी जे काही चिन्ह येतील ते तुमचं उत्तर असणार आहे. बघा पहिल्या गटातून दुसऱ्या गटात जाताना काय झालेलं आहे, चौकोन स्टार, इथे स्टार चौकोन म्हणजे पहिल्या 2 चिन्हांची जी जागा आहे जे स्थान आहे ते बदललेलं आहे. नंतर त्रिकोण अधिक जसा आहे तसंच आहे पहा. नंतर वर्तुळ आणि गुणिले ते पुढं बदललेलं आहे, म्हणजे वर्तुळ आणि गुणिलेचं पण स्थान पुढं बदललेलं आहे बघा. म्हणजे पहिल्या 2 चिन्हांचं स्थान बदललंय, नंतरची 2 चिन्ह जशी आहे तशीच आहेत आणि पुढच्या 2 चिन्हांचं स्थान बदललेले पुढच्या गटामध्ये जाताना. अगदी त्याच पद्धतीने पुढे होतंय का बघू आपण. पुढे जर पाहिलं आपण तर काय झालेले बघा, इथं स्टार आहे, इथे पण स्टार आहे, म्हणजे पहिलं चिन्ह जसं आहे तसं राहिलेलं आहे आणि मग नंतरच्या 2 चिन्हांची जागा बदलली आहे. नंतर पुढे जर पाहिलं तर पुढच्या 2 चिन्हांची जागा बदलली आहे आणि मग शेवटचं अक्षर म्हणजे या ठिकाणी पहिलं आणि शेवटचं अक्षर जसं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि या दोघांच्या जागा बदललेल्या आहेत. मग पुढे जर गेलो आपण तर पुढे काय दिसून येईल आपल्याला, जसं आपण ह्या दुसऱ्या गटामध्ये कडेकडेचे अक्षर चिन्ह आपण स्टॉप केलेले आहेत, म्हणजे जसे आहे तसे ठेवलेले आहेत, तसं तिसऱ्या गटामध्ये काय करायचंय,
सुरुवातीचे 2 आणि शेवटचे 2 हे चिन्ह जसे आहे तसे राहतील. मधले जे 2 चिन्ह आहेत त्यांची जागा बदलली जाईल. त्याचा जर विचार जर केला तर आपल्याला बघा स्टार, त्रिकोण गुणिले चौकोन अधिक वर्तुळ अशा पद्धतीचं पर्याय पुढचा शेवटचा गट आपल्याला मिळेल. आणि मग त्याचा विचार करता प्रश्नचिन्हांच्या जागी एकूण 4 प्रश्नचिन्ह आहेत सलग, तर त्या प्रश्नचिन्हांच्या जागी कोणतंही स्टार, त्रिकोण गुणिले चौकोन म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जाईल. अशा पद्धतीने हे अक्षर मालिका, अंक मालिका आणि चिन्ह मालिका यावर आधारित हे उदाहरण होते. नंतर आपण 40व्या उदाहरणाकडे जातोय. बघा 40वा उदाहरण. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे, तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचे वय 14 वर्ष असेल, तर आज वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल. म्हणजे या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये जे काही छोटे छोटे निकष दिलेले आहेत, अटी दिलेल्या आहेत, त्या सर्व अटींची पूर्तता करून आपल्याला अगदी सर्वांचं वय काढावं लागणार आहे. आणि मग सर्वांचं वय निघालं की नंतर आपल्याला त्यांचा चढता क्रम मांडायचा आहे आणि मग मध्यभागी कोण येईल अशा पद्धतीने ते उत्तर आपल्याला निवडायचंय. मग त्यामध्ये अटी काय काय दिलेले आहेत बघा. म्हणजे पटकन आपल्याला कोणाचं वय काढेल बघा. शेवटी काय म्हटलंय, हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गत वर्षीचे वय, म्हणजे कृष्णाचं वय मिळतंय आपल्याला सुरुवातीला. मग कृष्णाचं वय मिळालं की मग त्याला अनुसरून बाकी इतरांचे वय आपण या ठिकाणी काढू शकतो. बघा कृष्णाचं वय किती म्हटलेलं आहे, गतवर्षीचे वय 14 आहे, म्हणजे चालू वर्षाचं वय काय असणार आहे, अर्थातच 15 वर्ष असणार आहे. म्हणजे कृष्णाचं वय आपल्याला 15 मिळालेले बघा. त्याच्यानंतर आपण हर्षलकडे जाऊ, म्हणजे उलट दिशेकडून येतोय आपण, शेवटूकडून सुरुवातीकडे येतोय, म्हणजे जेणेकरून आपल्याला वय काढणं सोपं जाईल. मग हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे वय, कृष्णाचं 15 आहे म्हणजे हर्षलपेक्षा तो 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे अर्थातच हर्षलचं वय 12 वर्ष असणार आहे, म्हणजे कृष्णापेक्षा 3 वर्षांनी लहान. म्हणजे आपल्याला कृष्णाचं वय 15 मिळालं, हर्षलचं 12 मिळालं. नंतर बघा सर्वेशचं वय काय म्हणताय, सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे आहे, म्हणजे प्रमोदचं आपल्याला वय मिळालेलं नाही अजून. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले बघा, तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे, म्हणजे हर्षलचं वय 12 मिळालेलं आहे, म्हणजे सर्वेशपेक्षा हर्षल 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे सर्वेशचं वय 9 वर्ष मिळेल. मग सर्वेशचं जर 9 मिळालं तर प्रमोदचं वय बरोबर मिळणार आहे, सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी, म्हणजे सर्वेशचं वय 9 मिळाले, 9 ची दुप्पट 18 होते आणि 18 पेक्षा 2 कमी म्हणजे 16 वर्ष वय प्रमोदचं मिळेल बघा. मग प्रमोदचं 16 वर्ष वय मिळालं की नंतर मग राहिला आमिर. आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचं आहे, प्रमोदचं वय किती आहे 16, तर आमिरच्या दुप्पट आहे 16, म्हणजे निमपट काय आमिरची 8 वर्ष. म्हणजे अशा पद्धतीनं सर्वांचं वय या ठिकाणी काढल्यानंतर त्यांचा चढता क्रम मांडायचा आहे आणि मग चढत्या क्रमाचा विचार करून आपल्याला पर्याय क्रमांक 4 म्हणजे मध्यभागी कोण येणार आहे, हर्षल येणार आहे. म्हणजे हर्षलचं वय आहे 12 वर्ष, म्हणजे 8, 9, 12, 15, 16 अशा पद्धतीने ते वयांचे क्रम आहे, म्हणून मध्यभागी 12 हर्षल येईल. तर पर्याय क्रमांक आहे 4. नंतर आपण 41व्या उदाहरणाकडे जाऊ. एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द शल द धा असा लिहितात, परात हा शब्द नायना असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये पसायदान हा शब्द कसा लिहाल. म्हणजे वरील 2 शब्द आणि त्यांची जी काही सांकेतिक भाषा आहे ती भाषा समजून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पसायदान या शब्दाचा अर्थ समजून येईल.
बघा 41 42 हे दोनच उदाहरणं आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. 8:15 वाजलेले आहेत. हे दोन उदाहरणं सोडून आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. तर ही दोन उदाहरणं तुम्ही एकदा पाहून घ्या. काही महत्वाचा भाग लिहायचा असेल तर वहीत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण फळ्यावर ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला मी समजावून सांगेल. पहा 41 42 उदाहरण तुम्ही समजून घेतल्यानंतर आपण फळ्याकडे जाऊ. बघा सावधान हा शब्द कसा लिहिलेला आहे. शल द धा, शल द आणि धा. नंतर परात, परात हा शब्द आहे बघा नायना. आणि मग त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला पसायदान. बघा याचं काय काय आपल्याला सापडतं त्यानुसार आपण ज्या ज्या अक्षरांची नावं लिहिता येईल ते लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर काय होते बघू आपण. बघा साला श आहे, वला ल, दहाला द आणि न ला धा. याचा विचार करून आपण काय लिहून घेऊ. बरं हा दोन्हीचे पाहून घेऊ. प साठी ना आहे, रा साठी य आहे आणि त साठी ना आहे. आता प साठी काय आलेलं आहे, ना आलेलं आहे ना. नंतर रा साठी सॉरी सा साठी श, जे ना श हे दोन अक्षर आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर य साठी य कुठे झालेलं नाही म्हणून य थोड्या वेळासाठी थांबूया आपण. नंतर दा, दा आणि धा याचा संबंध आहे बा. दा साठी पण सध्या आपल्याला मिळालेलं नाही. आणि मग शेवटी न नळाचा, न साठी धा आहे पा. बरोबर. म्हणजे हे तीन अक्षर तर आपल्याला खात्रीने मिळालेले आहेत. ना श शेवटी धा आणि मधले दोन अक्षर बाकी आहेत. याचा विचार करून आपले जे चार पर्याय आहेत बघा. तर या ठिकाणी चौथा पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पण पर्याय चुकीचा ठरणार आहे बघा. कारण का आपली जी उत्तर येते ते ना ने सुरुवात आहे. आणि मग ना ने सुरुवात होणारे नाश आणि धा हे तीन अक्षर बरोबर असणारे पहिला आणि तिसऱ्या पर्यायामध्ये दिसून येते. दुसरा आणि चौथा पर्याय या ठिकाणी आपला बाद झालेला आहे. मग या दोन पर्यायाचा जर विचार केला तर बघा ना श मा द धा, ना श मा थ धा. मग फक्त आता द आहे का थ आहे दा साठी एवढंच तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजे तिसऱ्या ठिकाणी य साठी मा आपल्याला ह्या पर्यायातून सापडतंय बघा. म्हणजे ह्या अक्षरापासून सांकेतिक भाषेमध्ये जरी आपल्याला स्पष्ट होत नसेल तरी य साठी काय येतंय, मा येतंय हे जवळपास निश्चित आहे. मग आता फक्त दा पसाय दान म्हणजे दा साठी काय अक्षर येईल. मग आता दा आणि ध याचा संबंध आहे. पण मग जर तसा जर विचार केला तर पहिल्या याच्यामध्ये बघा द आहे, म्हणजे 10 साठी द आहे ना तो. पण आपला इथं 10 साठी नाहीये द. म्हणजे मग 10 द नसणार आहे. म्हणजे पहिला पर्याय पण या ठिकाणी बाद होतो या निकषाचा जर विचार केला तर. मग सरळ सरळ तिसरा पर्याय उरतो आणि मग तिसऱ्या पर्यायामध्ये थ आलेले आहे पहा दा साठी. म्हणजे अशा पद्धतीनं ना श मा थ आणि दहा पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळून जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा आहे पहा, सॉरी 42वा. प्रश्न तुम्ही पाहिला असेल.
की सकाळी 6:40 किंवा 6:40 वाजता सुटलेली ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी बस 375 किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल? अगदी सोप्या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. विविध पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, पण तुम्हाला सोडवत असताना जी योग्य तुम्हाला समजेल अशा पद्धतीमध्ये सोडवायचं आहे. पहा, 6:40 बस निघालेली आहे आणि मग ताशी वेग आहे 45 किलोमीटर, म्हणजे एका तासामध्ये ती 45 किलोमीटर जाते. तर 375 किलोमीटर जायला किती वेळ लागेल अशा पद्धतीने आहे ते. म्हणजे वेळ एकदा मिळाल्यानंतर आपण किती वाजता पोहोचेल हे काढू शकू. जर आपण साध्या पद्धतीने जर करत बसलो, कोणत्या सूत्राचा किंवा कोणत्या ट्रिकचा वापर न करता, तरी पण आपल्याला बघा 7:40, 8:40, 9:40 म्हणजे एका फरकाने जाऊ आपण. 10:40 पर्यायामध्ये बघा, पर्याय काय दिलेले आहेत? दुपारी 2:55, दुपारी 3, दुपारी 3:05 आणि दुपारी 3:50, म्हणजे साधारण 3च्या दरम्यान आपल्याला जायचंय. नंतर 11:40, 12:40, 1:40, 2:40 म्हणजे 3च्या जवळ गेलोय आपण. तर बघू आपण किती किलोमीटर जाते. 6:40 ला निघालेली आहे, 7:40 ला ती 45 किलोमीटर जाईल. नंतर पुढे 45, 45, या सर्वांची जर बेरीज केली तुम्ही तर 360 उत्तर येईल. म्हणजे 2:40 ती 360 किलोमीटर गेलेली असेल. तर आपल्याला 375 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. म्हणजे किती किलोमीटर बाकी आहे आता इथं? 15 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे थोडक्यात 15 किलोमीटरला किती वेळ लागेल ते आपल्याला शोधायचे. बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटांमध्ये ती 45 किलोमीटर जाते. मग 15चा आणि 45चा काय संबंध आहे का? तर आहे. 45 त्रिक 45, म्हणजे 45चे 3 भाग केल्यावर 1 भाग 15चा येतो. मग 60चे 3 भाग जर केले आपण तर सरळ 1 भाग 20चा येतो. म्हणजे 20 मिनिटांमध्ये 15 किलोमीटर जाईल. म्हणजे आपल्याला 2:40 मध्ये परत 20 मिनिट वाढवायचे आहेत. म्हणजे बरोबर 3 वाजता, म्हणजे दुपारी 3 वाजता ही बस त्या गावी पोहोचेल. याचा विचार करता प्रश्न पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. नंतर 43 कडे जाऊया. सैदाने सर, सैदाने सर, हा सर. चालू ठेवू का? आता उदाहरण 4-5 राहिलेले आहेत, पण वेळ झालेला आहे. घेऊन टाका ना, राहिले तर. घेऊन टाकू का? हो हो. ओके ओके ओके. तर पुढचं 43वा उदाहरण आहे. 43 ते 47 साठी सूचना दिलेली आहे. ठीक आहे, आपण फास्ट मध्ये याचं स्पष्टीकरण घेऊ. 43 ते 47 मध्ये 2 पदातील संबंध ओळखून तिसऱ्या पदाचा आणि चौथ्या पदांचा योग्य संबंध जोडायचा आहे. तर 43वा उदाहरण आहे पहा. रसना याचा संबंध जिभेशी आहे. तर मग पादप याचा संबंध कशाशी येईल? अशा पद्धतीचे 2 अचूक पर्याय निवडायचे. बघा, पर्याय आहेत द्रुम, अद्री, तरु आणि नग. तर याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 उत्तर मिळतं. द्रुम, तरु हे 2 पर्याय पादपशी. रसना आणि जीभ याचा जो संबंध आहे तो संबंध जर पुढच्या शब्दाशी लावला आपल्याला तर पर्याय क्रमांक 1 आणि 3 या ठिकाणी मिळतं. नंतर 44वा प्रश्न आहे पहा. पाणी H2O आणि मीठ, म्हणजे आता हे साधा प्रश्न, म्हणजे आपलं जे काही संयुग आहे त्यांची जी काही सूत्र आहेत त्यानुसार पाहता येईल. म्हणजे पाण्याचा H2O आहे तर मिठाचं काय राहील? NaCl. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 44 पर्याय क्रमांक 3 राहील आणि 43 1 आणि 3 राहील. अशा पद्धतीनं 43 44 संबंध या ठिकाणी जोडायचा आहे. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्याशी जसा आहे अगदी तसाच तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी असणार आहे. नंतर 45 आहे पहा, हे थोडस महत्वाचं आहे, समजून घ्या. 45वे उदाहरण आहे 253 450. तर 341 याचं काय येईल? 45. आणि याचे पण 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे जसं रचना जीभचे 2 पर्याय होते तसेच
मग आता हे 253 आहे, तर हे 450 कसं आलेलं आहे हे पहिल्यांदा तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार बरोबर 341 पुढचं काय येईल, कारण का या ठिकाणी दोन पर्याय निवडायचा असल्यामुळं 253 आणि 450 संबंध नेमका काय आहे तो तुम्हाला अचूकरित्या कळाला पाहिजे. बघा 253 मधील सर्व अंकाची जर बेरीज केली 2, 5 आणि 3 बरोबर किती होतात, 5 आणि 3 8 आणि 2 10 होतात बघा. आणि मग त्या 10ला जर 45 न गुणला आपण तर 450 उत्तर मिळतं बरोबर. आणि मग त्याच पद्धतीनं 341 3, 4 आणि 1 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 8 गुणिले 45 जर केलं तर आपल्याला 360 उत्तर मिळतं. म्हणजे याचा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर मिळतं, म्हणजे पर्याय 1 मिळालेला आहे. म्हणजे हा पहिल्या निकषानुसार. अजून आपल्याला दुसऱ्या निकषानुसार दुसरं उत्तर म्हणजे दोन पर्याय निवडायचे त्या ठिकाणी. तर मग दुसऱ्या मुद्द्यामध्ये जर विचार केला या अंकाचा गुणाकार करून बघू आपण. 2 गुणिले 5 गुणिले 3 5 2 10 10 30 30 गुणिले ह्या 30 ची निमपट करायची आहे म्हणजे 15 म्हणजे 450 उत्तर आलं पहा. म्हणजे काय केलं आपण, अंकांचा गुणाकार केला, जो काही गुणाकार आला त्याच्या निमपट संख्या घेऊन त्या दोघांचा गुणाकार केला, 450 मिळाला. अगदी त्याच न्यायाने 341 जर आपण विचार केला 3 4 1 3 चौक 12 आणि 1 सॉरी 3 चौक 12 12 आणि 12 1 12 म्हणजे 12 आणि त्याची निमपट 6 येईल, 12 72 72चा पर्याय 4. म्हणजे अशा पद्धतीनं 1 आणि 4 या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळून जाईल. हे झालं 45. नंतर 46 बघा. MOQ याचा संबंध PRU शी आहे बघा, PRU. आणि नंतर प्रश्नचिन्ह आहे आणि पुढं NPS आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह अगोदर दिलेलं आहे. तर मग MOQ आणि PRU चा काय संबंध आहे, संख्या अक्षर मालिका तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या वरच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी असते पहा. त्याचा जर विचार केला बघा बरं, MOQ आणि PRU म्हणजे M चा आणि P चा, O चा आणि R चा आणि नंतर Q आणि U चा काही संबंध लागतो का. बघा M नंतर दोन अक्षर सोडून तिसरं अक्षर P येतं पहा. तसंच O च्या नंतर दुसरं अक्षर सोडून R आलेलं आहे आणि Q नंतर दोन अक्षर सोडून म्हणजे तिसरं अक्षर U आलेलं आहे. म्हणजे ह्याच पद्धतीने आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आणि त्याच्या पुढच्या अक्षरांचा संबंध शोधायचा आहे. पण या ठिकाणी प्रश्नचिन्ह अगोदर असल्यामुळं आपण काय करू, पुढच्या अक्षरांपेक्षा मागे येऊ. इथं जसं पुढे गेलेलो आहे आपण तसं तिथे दोन दोन अक्षर सोडून मागे यायचंय. मग याचा जर विचार केला तर N च्या मागे दोन अक्षर सोडून K येईल, P च्या मागे M येईल आणि S च्या मागे O येईल, म्हणजे KMO अशा पद्धतीने ह्या प्रश्नचिन्हांच्या जागी उत्तर येणार आहे. म्हणजे इथं दोन दोन अक्षर सोडून आपण तिसरं अक्षर घेत आलेलं आहे, त्या पद्धतीने इथे दोन दोन अक्षर सोडून आपण पाठीमागे येतोय, कारण का प्रश्नचिन्ह पहिल्या पदाच्या ठिकाणी आहे, म्हणजे सॉरी तिसऱ्या, आणि मग चौथं पद दिलेलं आहे. मग चौथ्या पदाकडून तिसऱ्या पदाकडे येताना आपण दोन दोन अक्षर मागे घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने उदाहरण आहे 46. नंतर 47 पहा, आकृत्यांचा प्रश्न आहे. आकृती दाखवण्याचा प्रयत्न मी बघा 47 वरती वर्तुळ आहे, खाली एक स्टार आहे, त्याचा अर्धाच भाग आहे. मग त्याचा संबंध दुसऱ्या पदाशी कसा आलाय बघा, एका वर्तुळाचे दोन वर्तुळ झालेले आहेत पुढे एकात एक, आणि मग स्टार जे आहे ते दुरेगीमध्ये आहे, डबल आहे एक, तर पुढे एक स्टार झालेला आहे. त्याच पद्धतीनं प्रश्नचिन्ह आणि चौथं पद दिलेलं आहे बघा. आता चौथ्या पदामध्ये दोन चौकोन आहेत पहा, मग तिसऱ्या पदामध्ये तो एक चौकोन असला पाहिजे. मग एक चौकोन कुठे दिसतोय आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये दिसतोय. पण मग 1 मध्ये काय आहे, त्या चौकोनामध्ये दुसरं एक चिन्ह आहे, पण तसं नकोय आपल्याला.
तर म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. नंतर 48, 49, 50 हे तीनही उदाहरणं मनोऱ्यावर आधारित आहेत. मी फक्त 1 नंबरचं उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो, त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला 49, 50 येतील का? तर मनोऱ्यावरची उदाहरणं अगदी सोपी असतात, फक्त तुम्हाला ती रचना यमक जुळवता आलं पाहिजे. त्याचा जर विचार केला तर तुम्ही सहज ही उदाहरणं सोडवू शकता. तर निरीक्षण करा. बघा 48, 49, 50 म्हणजे पहिलं पद दुसरं पद या दोघांचा संबंध सापडला की मग तिसरं पद आणि चौथा पद आपल्याला आपोआप मिळेल. शेवटची 2-3 उदाहरणं आपली राहिलेली आहेत. तर बघा 48 उदाहरण आहे 20, 32, 26. 20, 32 आणि 26 अशा पद्धतीने तयार झालेला आहे. त्याचा संबंध बघा 31, 24, 14. 31, 24 आणि 14. 31, 24, 14 म्हणजे त्याच पद्धतीचा संबंध या ठिकाणी दिसून आलेला आहे. मग त्याचा विचार जर केला तिसरं पद काय 32, 13, 37. बघा 32, 13 आणि 37 अशा पद्धतीनं. तर मग इथं तुम्ही 24 नंतर 22 आणि 29 बघा बरं 24, 22, 29 पर्यायामध्ये आहे का? 24, 22, 29 म्हणजे 29, 22, 24 दिलेले आहे म्हणजे असं 29, 22, 24 म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर मिळेल. आणि हा 2 ऑप्शन निवडायचे आहेत. त्याचा विचार जर दुसरा केला आपण तर 12, 31, 16. 12, 31, 16 आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला यमक जुळणारी आकृती मिळून येईल. म्हणून 2 आणि 4 याचं उत्तर असणार आहे. आणि त्याच पद्धतीने जर 49, 50 चा जर विचार केला तर 49 1 नंबरचं उत्तर येतं पहा 13, 27. ठीक आहे. आपल्याला याच्या पुढची जे काही मनोऱ्यांचे अंक आहेत संख्या आहेत त्या लिहायच्या राहिलेल्या आहेत. तर सेम अशा पद्धतीनं विशिष्ट अशा यमक जुळणाऱ्या आकृती आपल्याला 49 आणि 50 मध्ये मिळतील. त्यानुसार अगदी सोप्या ह्या प्रकारातली ही उदाहरणं आहेत मनोऱ्यावरची. तर या ठिकाणी आपले 50 प्रश्न झालेले आहेत. सैंदाने सर हा बोला ना सर. झाले समजले सर? का? हो. बरं चालेल सर. खूप सुंदर असं लेक्चर आज तुम्ही हा विषय पेपर मधले गणित समजून सांगताना घेतला. तुमचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजची ही तासिका संपली असं जाहीर करतो. ओके, थँक्यू सर. हो.